देत आहेत. माधुरीताई सुतार यांना शुभेच्छा देत आहेत. रुचिता करपे त्याच्यानंतर सचिन भोईर नवी मुंबई लिजंड तानाजी मामा भोईर खऱ्या अर्थाने देत आहेत. हे 40+ चे खेळाडू आहेत. गेल्या 2 दिवसांमध्ये बोनकोड्याच्या मैदानावरती ज्यावेळी स्पर्धा झाली होती त्यावेळेस द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक या गावाला मिळवून दिलं होतं. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी मिळवून दिली होती. तर मी माधुरीताई यांना विनंती करतोय की शिरोणे 40+ यांचा सन्मान आपण करायचा आहे. मी सचिनजी भोईर आणि तानाजी काका यांना विनंती करतोय हा सन्मान आपण स्वीकारायचा. सन्मान आम्ही या ठिकाणी करून घेणार आहोत. 40+ चे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी विनंती करतोय सन्मान आपण स्वीकारायचा आहे. खरं तर बरेच वर्ष झाले 40+ शिरोणे टीमला ट्रॉफी आली नव्हती. या गावामध्ये ट्रॉफी आली नव्हती आणि या रविवारी म्हणजेच 2-3 दिवसा अगोदर बोनकोड्याच्या मैदानावरती द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी मिळवली आणि त्यांचा विशेष सन्मान आम्ही करणार आहोत. त्याच्यानंतर पंचशील मित्रमंडळ सुनील सावंत हे माधुरीताई सुतार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. पंचशील मित्रमंडळ सुनील सावंत तोपर्यंत सन्मान करायचा आपण 40+ क्रिकेट टीमचा या ठिकाणी 40+ क्रिकेट टीमचे आहेत. सचिनजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी विशेष सन्मान केला जातो. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी मिळवून दिली या शिरोणे गावाला आणि त्यांचा विशेष सन्मान होत असताना या स्पर्धेच्या निमित्ताने पंचशील मित्रमंडळ सुनील सावंत आणि मित्रपरिवार माधुरीताई सुतार आणि जयेंद्र सुतार यांना संयुक्तरित्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. चला पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे 14 धावा धावफलकावरती लागल्या. 2 विकेट गेलेत. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. सूरज यांचं जे महागडं षटक आहे. टांगा पलटी एकच संघ आहे जो या जय साई एंटरप्राइजेस टीमला रोखू शकतो. ओम आहे स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक वरती शुभम आहेतच. यावेळेस पुन्हा एकदा चांगला क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट. आणखीन एक सिंगल. षटक क्रमांक पहिलं संपलं ज्यामध्ये धाबा आल्या टोटल 15 वरती 2 सध्या आपल्याला पाहायला मिळतं. टांगा पलटी हा संघ. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 21 लाडक्या नगरसेविका माधुरीताई यांचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक मान्यवर अनेक पाहुणे या स्पर्धेच्या निमित्ताने भेट देण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असताना आपल्याला दिसत आहेत. सूर्याचा पहिलाच बॉल चांगला फटका लगवलाय. आणखीन एक सिंगल. धावतं ठेवलंय. जे स्कोर कार्ड जे आहे ते धावतं ठेवलेलं आहे. चांगली बाबा टांगा पलटी या टीमसाठी. इथून जो संघ जिंकणार आहे ना तर सुपर 3 अर्थातच एक ट्रॉफी निश्चितपणे आपल्याकडे घेऊन जाणार आहेत ते. जी ही मॅच आहे ना ते भरपूर इम्पॉर्टंट आहे. क्वार्टर फायनलची ही मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनल अन्यथा फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. यात काही शंका नाही. लकी ड्रॉ केला जाईल. यानंतर तिन्ही टीम्स मध्ये एक तरी ट्रॉफी कन्फर्म आहे तुम्हाला. आणखीन एक सिंगल रन
टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागल्या धावा 17. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 17 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. भरपूर महत्वाची मॅच आहे, कारण की एवढी मेहनत करून पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत हे दोन्ही संघ एकमेकांच्या समवेत लढण्यासाठी आलेले आहेत. आणि यावेळी जर पाहिलं तर थोडेसे फंबल झालेत. एक सिंगल जास्त काही नुकसान होणार नाही. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 18 वरती 2 सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. 18 वरती 2 सध्या आपल्याला खेळताना दिसत असताना हे दोन्ही संघ. पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक सिंगल रन. ओम चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये रन इन बिटवीन द विकेट्स खूप चांगली आहे. टांगा पलटी यांचे समर्थकही भरपूर आहेत, कारण की प्रत्येक एका रन वरती टाळ्यांचा आवाज जरूर येतोय, कारण की त्यांना माहिती आहे मोठ्या टीमला पराभूत करायचं, मोठ्या टीमला मात द्यायची आहे, तर एकनिष्ठ दाखवायला लागणार आहे. आम्ही एक आहोत आणि जे आमचे 8 खेळाडू खेळतायत ना ते मैदानाच्या आतमध्ये, परंतु बाहेरून आम्हीही त्यांना प्रोत्साहन करणार आहोत. जरी टीममध्ये जागा नसली तरी प्रोत्साहन करणं हे आमचं काम आहे. आत्मविश्वास वाढवणं एखाद्या खेळाडूचं हे आमचं काम आहे. यावेळेस आणखीन एक बॉल चांगला पाहायला मिळाला, परंतु वळण भरपूर घेतलं चेंडूने आणि त्याच कारणामुळे ऑफस्टम्पच्या बाहेर हा पंचांनी घोषित केला एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. 1 रन 20 धाव धावफलकावरती लागल्या. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस मोठा फटका लगवायचा होता. मेहबूब शेख इथे मात्र चुकला मित्र म्हणेन. स्टंपला बॉल लावला असताना शुभमचा खेळ संपला असता, कारण की एक पाय त्याचा हवेमध्ये होता, बॅलन्स बिघडला होता. शुभम हे जीवनदान मिळालंय मित्र म्हणेन. खरं म्हणजे मेहबूब शेखचं लक्ष नव्हतं. टॅप केला, बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सिंगल 1 रन. 2 ओव्हरचा खेळ संपला. टांगा पलटी चांगला स्थितीमध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 21-21 2 गडी बाद. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एक सिंगल रन. 22 धावा. 2.1 हे सध्या समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. आणखीन एक सिंगल रन. ओम चांगली बॅटिंग करतोय. जे धावतं, जे स्कोर कार्ड आहे ना ते धावतं ठेवतोय, थांबवत नाहीये. एका जागेवरती स्थिरावलेला आपल्याला स्कोर पाहायला मिळत नाही या टांगा पलटीचं. जरी चौकार येत नसले तरी हरकत नाहीये, कारण की धावा चांगल्या झाल्यात आणि सिंगल वरती जास्त भरोसा दाखवत आहेत ते दोन्ही बॅटर्स. दुसऱ्या बाजूने प्रहार तरच करणार आहेत. प्रहार तर चालू आहे, शुभमचे प्रहार चालूच असणार आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला ओमही चांगली बॅटिंग करतोय, जिथे सिंगलने मात्र स्कोर पुढे नेत असताना. बॉक्स क्रिकेटमध्ये सिंगलला भरपूर महत्व आहे. ओरम क्रिकेटला आपण तेवढं देत नाही की 2 सिंगल काढले त्याच्यानंतर तिसरा फटका मोठा हवाच असतो, परंतु अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये 6चे 6 बॉल पहा. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला होता, दमदार होता. विराट चव्हाण थोडेसे नाराज आहेत. त्यांना माहिती होतं की हा षटकार गेला असता आणि फलंदाज बाद झाले. ही पार्टनरशिप जी आहे ना ते ब्रेक करायची. आता ही चांगली पार्टनरशिप होत चालली आहे, भागीदारी चांगली होत चाललेली आहे. हा जर बॉल बाहेर गेला असता तर बॅटर बाद झाले असते, परंतु बॉल अडवण्याचा प्रयत्न, कॅच घेण्याचा प्रयत्न आणि तिथे फसल्यानंतर 4 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 25-25. आता प्रयत्न राहतील शुभमच्या साईडने की मोठा फटका एक तरी येऊ दे बॅटमधनं. ओमनी त्याचं काम केलेलं आहे. ताकदवर फलंदाज शुभम आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस व्हाईट बॉल प्रेशराईज केलंय ऑफ स्टंपच्या बाहेर. थोडासा क्रीज सोडून पुढे राहिल्यानंतर गोलंदाजावरती प्रेशर आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं आणि मेहबूब शेखच्या माध्यमातून तेच चित्र पाहायला मिळत आहे, जिथे 26 धावा धावफलकावरती लागल्या. 2 गडी बाद सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. संघ टांगा पलटी हा संघ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा हे प्रेशर आहे हे दिसून येत आहे. अरे की हात जर आता खेळाडू जर पाहिला तर क्रीज मध्ये उभा राहिला ना तर तो व्यवस्थित रित्याने पिचिंग करेल, पण तो क्रीज सोडून 2 पावले पुढे आले, त्यामुळे गोलंदाज झालाय. थोडासा प्रेशर आहेच. यावेळेस पुढे सरसावत गॅप मध्ये बॉल. हेच म्हणत होतो मी की एका बाजूला ओम चांगली बॅटिंग करत असताना, सिंगलचा खेळ खेळत असताना दुसऱ्या बाजूला शुभम आहेतच. लागला तर मोठा फटका शुभमच्या बॅटमधनं पाहायला मिळतोच आणि तो मोठा फटका येत असताना याही ओव्हरमध्ये चांगली धुलाई होत असताना 31 धावा धावफलकावरती. वॉट बॅटिंग परफॉर्मन्स. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे या शेवटच्या 3ऱ्या ओव्हर मधला.
पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न मेहबूब शेखने केला, त्यांना चेक. कालच्या दिवसामध्ये शुभम हा खेळाडू आपल्याला गोठवलीच्या मैदानावरती खेळताना दिसला. प्रथम सुतार यांनी नवीन संघ जो तयार केलाय त्यामध्ये खूप चांगली कामगिरी याही खेळाडूने केलेली आहे. ॲज ऑलराऊंडर खेळाडू सुपर 3 सेमीफायनल मध्ये शिरोणे गावाला पोहोचवून दिलं त्यांनी. पुढे सरसात खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पायाचा वेध घेतला. रनिंग बिटवीन द विकेट्स ओम आणि शुभमची पुन्हा एकदा चांगली पाहायला मिळते, ज्यामध्ये 3 ओव्हरचा खेळ संपला. टांगा पलटी 32 वरती पोहोचलाय. डॉट आलाय, त्याच्यानंतर ही विकेट भरपूर महत्वाची होती. शुभमची विकेट मिळाली. या ओव्हरमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं आहे. या ओव्हरमध्ये जरी 10 धावा आल्यानं चांगली फाईट, चांगली मॅच पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या चाललाय. श्रेय हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. सूरज हाही एक ऑप्शन आहे त्यांच्याकडे. सूरज ही चांगली बॅटिंग करतो असं आम्हाला कळालंय, परंतु सूरजला मागे ठेवत श्रेय याला मात्र आता चान्स दिला, संधी दिल्या. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 4 बॉलचा खेळ शिल्लक. तुम्ही अनुभवताय VS ग्रुपची ही दर्जेदार स्पर्धा. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो, ज्यावरती आणखीन एक सिंगल आलेली. या टीमची धावसंख्या 33 धावा दाफलकावरती. आता पास स्कोर बोर्ड वरती 3-3-3-3.3 33 वरती 3 गडी बाद. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर पूर्णांक 3 बॉल झालेले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता आणि इथे मात्र पुन्हा एकदा मेहबूब शेख थोडासा चुकलाय, कारण की बॉल गॅदर करायला हवाय. 34 धावा दाफलकावर किती आपल्याला पाहायला मिळतं. वियानेट कोपरखेरणे संघ अभिला झोप नाही लागली वाटतं, कारण की कालपासून ते परवा ते क्वालिफाय झालेत. कालही तो उपस्थित होता आणि आजही आलाय. आज त्यांना येणंच होतं. ही स्पर्धा अशी एक स्पर्धा असते ना की जी आपल्यासाठी लकी ठरते. या स्पर्धेला आपण कधीच विसरू शकत नाहीये, कारण की त्या टीमने भरपूर मोठ्या लॉटमधनं क्वालिफाय केलंय. त्या लॉट्समध्ये खऱ्या अर्थानं विकी पॅकर्स तुर्भे राहुल कांबळेचा संघ होता. राहुल म्हात्रे, अज्जू नवले यांचा शैलेश मूर्ती नेरूळ संघही होता. त्या संघांना मात देऊन अभिच्या विहानेट कोपरखेरणे टीमने क्वालिफाय केलंय. यावेळेस आणखीन एक चेंडू निर्धाव आलाय आणि षटक क्रमांक 4 संपलाय. आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर 35 झालं आणि 36चं टार्गेट आहे. टांगा पलटी या टीमने ठेवलाय 36 रनचं टार्गेट. सुधीर जगदाले आणि कार्तिक सातपुते उद्योजक या ठिकाणी माधुरीताई सुतार यांना शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत. शिरोणे भारतीय जनता पार्टी आणि विनोद सारिका कला क्रीडा मंडळातर्फे आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. कार्तिक आणि सुधीर
या ठिकाणी परविंदर जग्गी आमचे मंडळाचे मित्र हितचिंतक हे देखील या ठिकाणी माधुरीताई यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं स्वागत. चला टार्गेट 36चं टार्गेट चेस करायचं आहे. पहिलाच बॉल सुरुवात झाली आहे वाईडने. गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे टांगा पलटी या टीमला, कारण की बॅटिंग तर चांगली झाली आहे, दमदार झाली आहे. यावेळेस एज लागली आहे, कॅच ड्रॉप झाली आहे. महबूब शेख मोठी विकेट कॅच ड्रॉप केली आहे विजेशने. ही किती मोठी ठरू शकते विकेट येणारा काळ नक्कीच सांगेल, कारण की जीवनदान दिलाय, एका मोठा खेळाडूला जीवनदान दिलाय तुम्ही. त्यावेळेस टॅप केलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे, अगोदरच उडी मारली होती, परंतु नशीब का तो बॉल हातामध्ये ओमच्या आला आणि अन्यथा हा बॉल बॉन्डलाईनच्या बाहेरच गेला असता. हाईटने जरी लहान असला तरी उडी भरपूर मोठी होती. ओम याची टीमची धावसंख्या 2 धावा. पुन्हा एकदा टॅप केलाय. हे जीवनदान तुम्हाला भागात पडणार आहे, यात काही शंका नाहीये. या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके माजी महापौर आदरणीय जयवंतजी सुतार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. सोबत ॲडव्होकेट कृष्णा पवार यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. तसंच नितीन शेडगे यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. माधुरीताई सुतार यांना शुभेच्छा देण्यासाठी ते आता आलेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी ज्वेलर्स असोसिएशन सर्व या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. माधुरीताई सुतार यांना शुभेच्छा देण्यासाठी आपले ज्वेलर्सचे या ठिकाणी आशीर्वादचा ग्रुप ज्वेलर्स आशीर्वाद ग्रुप हे सर्व माधुरीताई यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी अभिजित पेडणेकर यांचं देखील आगमन झालेलं आहे. माधुरीताई सुतार यांना शुभेच्छा देण्याकरता ते आलेले आहेत. मी प्रभाग क्रमांक 21च्या वतीनं भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 21 आणि विनोद सारिका कला क्रीडा मंडळातर्फे त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो.
या ठिकाणी माधुरीताई यांना शुभेच्छा देण्यासाठी डॉक्टर वर्षा मिसाल आणि त्यांचे मिस्टर या डॉक्टर अजित मिसाल हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. अजित मिसाल आणि वर्षा मिसाल. टीमची धावसंख्या 19, 16 मध्ये बनवायच्या जाता, माफ करा 27 झाल्यात. 14 मध्ये 9 रनची गरज आहे. विजेशने चूक केली, कॅच ड्रॉप केली आहे. इथून मात्र ही स्पर्धा तुम्हाला आता सोडावी लागणार आहे. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 21 मधून नवनिर्वाचित म्हणून निवडून आलेले आमचे माजी महापौर जयवंत सुतार साहेब आणि यांचं देखील मिसाल ताई आणि अजित मिसाल डॉक्टर अजित मिसाल हे स्वागत करत आहेत. चला, कुणाल पाटील आलेत गोलंदाजीसाठी आणि पंच इशारा करा आम्हाला. वाईट बोला, वाईट +1, 2 धाबा. पाच रनची गरज आहे. 12 बॉल शिल्लक आहेत. 5 धावसंख्येची गरज आहे. आणखीन एक वाईट बॉल, 4 रनची गरज. आता सूरज स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. टॅप केलाय, विजयी फटका सुपर 3 मध्ये दाखल झालाय. जय साई एंटरप्राइजेस संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन. 3 संघ आम्हाला मिळालेले आहेत ज्यांच्याकडे ट्रॉफ्या जाणार आहेत. पहिला संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे पहिल्या दिवसामध्ये वियानेट कोपरखेरणे संघ. दुसऱ्या दिवसामध्ये काव्या एट शिरवणे, म्हणजेच कालच्या दिवसामध्ये देवनारचा संघ आणि आर्या एट देवनार संघ. खऱ्या अर्थाने तो आर्या एट शिरोणे या नावाने खेळतोय.